शेंगारेसारख्या माणसाला एवढं मतदान देऊनही त्या माणसाचं कधी तोंड नेत्यानं किंवा कार्यकर्त्यानं पाहिलं नाही, पण सर्वसामान्य माणसानं बघण्याचा विषय येत नाही. पण अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे लोक सुद्धा त्यांना मतदान करायला तयार नाहीत. परवा ह्या राज्याचे भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, तुमचे आमचे उदगीरचे मंत्री बनसोडे साहेब यांनी कंधारमध्ये बैठक घेतली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची. मी भारतीय जनता पक्षाचा या मतदारसंघातून जिल्हा परिषदचा सदस्य माझी पत्नी होती, त्यामुळे मला भाजपची बऱ्याच अंशी ओळख आहे. तर त्यांनी सगळे म्हणजे आपल्या सगळं कोणी या बसा असं नाही, ते सगळे अपेक्षित जेवढे होते तेवढेच बसवले आणि बाकी लोक सगळे त्यांनी बाहेर काढले. त्या बैठकीत भाजपच्याच एकाही कार्यकर्त्यांनी शेंगारे साहेबांना एकही शब्द बोलू दिला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की यापुढे आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, तुम्ही आमच्याकडे अपेक्षा करू नका. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, शेंगारे साहेबांनी तर केला, माफी मागितली, पण ते कोणीही ऐकलं नाही. ते म्हणजे माफी मागण्याचा विषय संपलाय आता, तुम्ही आम्हाला माफी मागू नका आणि आमच्याकडे येऊ नका, आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मतदान करणार नाही. ही मानसिकता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. तर त्यांच्या विरोधातल्या किंवा त्यांच्या समोर असलेल्या लोकांची अवस्था आपण विचार करू शकता. कारण भारतीय जनता पक्षाला त्यांनी कधी न्याय दिला नाही, तर तुम्ही आम्हाला ते काय न्याय देणार होते. म्हणून अशा परिस्थितीत आज अतिशय चांगली परिस्थिती आपली आहे. या परिस्थितीत आपण फक्त या सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त संपर्क